जेव्हा कर्मठ आणि द्वेषी लोकांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अलौकिक अभंगांचे ग्रंथ पाषाणाला बांधून इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या, जेव्हा तुकोबाराय स्वतःच्या भक्तीच्या परीक्षेसाठी 13 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून इंद्रायणी काठच्या पाषाणावर अनुष्ठानाला बसले, तेव्हा तुकोबांच्या पाठीशी त्यांच्या प्राणांचे आणि विचारांचे रक्षण करण्यासाठी सावलीसारखा उभा असलेला तो महायोद्धा कोण होता, ज्यांनी 13 दिवस अहोरात्र जागे राहून तुकोबांची सेवा केली, ज्यांनी कर्मठी लोकांचे प्रहार स्वतःच्या छातीवर झेलले पण तुकोबांच्या भक्तीला गालबोट लागू दिले नाही, ज्यांना आपण संत कान्होबा महाराज म्हणून ओळखतो, कसा पार पडला तो अभंग रक्षणाचा आणि 13 दिवसांच्या अनुष्ठानाचा कठीण काळ, कशी होती कान्होबा आणि तुकोबांमधली अलौकिक बंधुप्रीती. चला आजच्या विठ्ठल वाईबच्या या भाग 4 मध्ये अनुभवूया बंधुप्रीतीची आणि निष्ठावंत रक्षणाची ही अंगावर शहारे आणणारी गाथा. रामकृष्ण हरी विठ्ठल भक्तांनो, मागील भाग 3 मध्ये आपण पाहिले होते की कसे तुकोबा आणि कान्होबा यांनी आपल्या घराण्यातील पिढ्यानपिढ्यांची सावकारी कागदपत्रे पावन इंद्रायणीच्या पात्रात बुडवून वैराग्याचा मार्ग स्वीकारला. कान्होबांनी जो मार्ग थोरल्या भावाचा तोच मार्ग माझा म्हणत कोट्यावधींच्या संपत्तीचा एका क्षणात त्याग केला. होता. पण संसाराचा त्याग केल्यानंतर खऱ्या अर्थाने परीक्षा सुरू होणार होती. जेव्हा समाजातील द्वेषी लोकांनी तुकोबांच्या भक्तीवर प्रहार केले, तेव्हा कान्होबांनी तुकोबांचे रक्षण कसे केले, चला पाहूया आजच्या या 4थ्या भागात. तुकोबा आणि कान्होबा यांनी सावकारी सोडल्यानंतर संपूर्ण वेळ विठ्ठल भजनात आणि कीर्तनात घालवण्यास सुरुवात केली. तुकोबांच्या मुखातून बाहेर पडणारी अभंगवाणी ऐकून देहू आणि आसपासच्या गावातील हजारो लोक लीन होऊ लागले. पण तुकोबांची ही वाढती लोकप्रियता देहूतील काही कर्मठ आणि द्वेषी लोकांना, विशेषतः मंबाजी सारख्या प्रवृत्तींना सहन झाली नाही. त्यांनी तुकोबांना हीन ठरवण्याचे, त्यांना अपशब्द बोलण्याचे आणि त्यांच्या मार्गात काटे पसरवण्याचे प्रयत्न सुरू केले. अशा कठीण प्रसंगात संत कान्होबा महाराज हे तुकोबांच्या पुढे ढाल बनून उभे राहिले. कान्होबा स्वतः अत्यंत शांत स्वभावाचे होते, पण जेव्हा कोणी तुकोबांचा अपमान करायचा किंवा त्यांना त्रास द्यायचा तेव्हा कान्होबा त्यांना कठोर शब्दात सुनावत असत. कान्होबा देहूतील लोकांना सांगायचे, माझे थोरले भाऊ केवळ माझे भाऊ नाहीत, तर साक्षात पांडुरंगाने या जगाच्या उद्धारासाठी पाठवलेला अवतार आहेत. त्यांच्या भक्तीवर शंका घेऊ नका. भक्तांनो, भावाच्या सन्मानासाठी आणि सत्याच्या रक्षणासाठी खंबीरपणे उभे राहणाऱ्या संत कान्होबा महाराजांचे हे रूप मन भारावून टाकणारे आहे. हा इतिहास आवडत असल्यास विठ्ठल वाईब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तो काळा दिवस उजाडला. द्वेषाने आंधळ्या झालेल्या कर्मठी लोकांनी तुकोबारायांच्या अभंगांचे ग्रंथ पाषाणाला बांधून इंद्रायणीच्या डोहात फेकून दिल्या. आपल्या प्राणांपेक्षा प्रिय असलेले अभंग पाण्यात बुडाल्याचे पाहून तुकोबांचे हृदय पिळवटून निघाले. तुकोबांनी निश्चय केला, जर माझे अभंग खोटे असतील, माझी भक्ती खोटी असेल, तर मला या देहाने जगण्याचा अधिकार नाही. तुकोबा इंद्रायणी काठच्या पाषाणावर अन्न पाण्याचा त्याग करून ध्यानस्थ बसले. त्या 13 दिवसांच्या अत्यंत कठीण आणि भयंकर अनुष्ठानात कान्होबा महाराजांनी काय केले? कान्होबांनी 13 दिवस आणि 13 रात्री डोळ्याचा एक पल्लवही न पाडता तुकोबांची सेवा केली. उन्हात, पावसात आणि रात्रीच्या अंधारात कान्होबा तुकोबांच्या शेजारी उभे राहायचे. तुकोबांच्या तोंडून विठ्ठल नामाशिवाय काहीच येत नव्हते आणि कान्होबांचे डोळे तुकोबांच्या चेहऱ्यावरून हटत नव्हते. कान्होबा अहोरात्र पांडुरंगांचा धावा करायचे. हे विठ्ठला, माझ्या प्राणाचे काहीही झाले तरी चालेल, पण माझ्या थोरल्या भावाच्या भक्तीला यश दे. त्यांचे अभंग परत आण. तुकोबांच्या 13 दिवसांच्या अनुष्ठानात सावलीसारखी साथ देणाऱ्या संत कान्होबा महाराजांच्या या अथांग निष्ठेला प्रणाम करत कमेंटमध्ये संत कान्होबा महाराज की जय नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा.
आणि 13व्या दिवशी तो चमत्कार घडला. साक्षात पांडुरंगाने इंद्रायणीच्या पात्रातून तुकोबांच्या अभंगाचे ते ग्रंथ कोरड्याच्या कोरड्या वर आणल्या. जेव्हा अभंगांचे ते ग्रंथ पाण्यावर तरंगताना दिसल्या, तेव्हा कान्होबांनी सर्वात आधी धाव मारून ते ग्रंथ आपल्या छातीशी कवटाळले. कान्होबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी तुकोबांच्या चरणी घट्ट मिठी मारली. या घटनेनंतर कान्होबांनी एक महान कार्य केले. तुकोबांच्या मुखातून रोज बाहेर पडणारे अभंग कान्होबा स्वतः आपल्या हाताने लिहून ठेवू लागले आणि इतर शिष्यांकडून पाठ करून घेऊ लागले. जर कान्होबांनी त्या काळात ग्रंथांचे, अभंगांचे रक्षणाचे आणि जतनाचे हे कार्य केले नसते, तर आज तुकोबांची गाथा आपल्यापर्यंत पोचलीच नसती. कान्होबा हे केवळ त्यांचे भाऊ नव्हते, तर तुकोबांच्या अभंगवाणीचे पहिले महान रक्षक होते. भक्तांनो, पुढील भाग 5 मध्ये आपण पाहणार आहोत संत कान्होबा महाराजांची स्वतःची अलौकिक अभंगवाणी. कान्होबांनी स्वतः रचिलेले अभंग कोणते होते? त्यांच्या अभंगातून तुकोबांबद्दल आणि पांडुरंगांबद्दल कोणता अथांग भाव व्यक्त होतो? कसे होते कान्होबा महाराजांचे कवित्व? हे सर्व सविस्तरपणे अनुभवण्यासाठी नक्की पहा संत कान्होबा महाराज चरित्रकथा एपिसोड 20 याचा 5वा भाग. भक्तांनो, तुकोबारायांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अभंगाचे आणि भक्तीचे रक्षण करणाऱ्या महान संत कान्होबा महाराजांच्या पावन चरणी विठ्ठल वाईक परिवाराचा अनंत कोटीचा प्रणाम. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? तुमच्या भावना आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या लाडक्या विठ्ठल वाईक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पांडुरंगांचे नामस्मरण करत रहा आणि बोला राम कृष्ण हरी.